नमस्कार. आपण आता बघत आहात 24 लोकव्यासपीठ 24. ग्रंथालय कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज. महाराष्ट्र राज्यातील 11,115 ग्रंथालयात 20,335 कर्मचारी काम करीत आहेत. ग्रंथालयाचे 40% अनुदान वाढ, दर्जा बदल व नवीन ग्रंथालय मान्यता यासाठी 11 डिसेंबर 2025 रोजी हिवाळी अधिवेशनात मोर्चा काढला होता. त्यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी शिष्टमंडळाला शब्द दिला की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक आहेत, त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्व मागण्याबाबत निर्णय घेण्यात येतील असे आश्वासन दिले. पण निर्णय घेतले गेले नाहीत. 40% अनुदान वाढीसाठी 42 कोटी निधी आवश्यक आहे. ही फाईल अर्थ खात्याकडे मंजुरीसाठी आहे, पण अर्थ खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असूनही मंजूर झाली नाही. ही ग्रंथालय कर्मचारी यांची शोकांतिका म्हणावी लागेल. 18 डिसेंबर 2023 पासून फक्त आश्वासन मिळत आहे. ग्रंथालय कायदा होऊन 58 वर्षे झाली, पण कर्मचारी यांना किमान वेतन मिळण्यापासून वंचित राहिला असल्याने आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खालील मागण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करावा व व्यक्तिगत लक्ष घालून तातडीने सोडवणूक करावी अशी मागणी करण्यात आली. 40% अनुदान वाढ, दर्जा बदल, नवीन ग्रंथालय मान्यता याविषयी कॅबिनेट बैठकीत मंजुरी देऊन शासन निर्णयाचा आदेश काढावा. ग्रंथालय कर्मचारी यांचे काम 6 तास ऐवजी 8 तास करावे. सार्वजनिक ग्रंथालयातील काम करणाऱ्या कर्मचारी यांना किमान वेतन दरमहा त्यांच्या खात्यावर जमा करावे. ग्रंथालय कर्मचाऱ्याच्या वेतनात दरवर्षी 10% वाढ करावी. केंद्राने दिलेला 470 कोटी निधी प्रत्येक ग्रंथालयाच्या खात्यात समान वाटप करून जमा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. तशीच ही मागणी श्री नितीन गडकरी यांनाही देण्यात आली आहे.